तरी सगळ्या शेतकरीचं मेहरबानी करा बाबा. शेतकरीची एवढी वाईट अवस्था कटायची या सरकारला 10 वर्षात. शेतकरीची एवढी वाईट अवस्था कटायची 40 देश कांदा मागे राहतात, पण एक देश सुद्धा त्या कांदा देत नाही. एवढी त्याची हुकुमशाहीची. तरी ही हुकुमशाही सगळ्या शेतकरी वर्गानं लक्षात घे आणि ही हुकुमशाही कुठलीही मोडणं पडेल. वरून आपल्या शेतकऱ्यांनी एवढी वाईट अवस्था होईल आहे. शेतकऱ्याचा पोऱ्याचं परी मिळतं नाही, एवढी बेकार परिस्थिती शेतकऱ्याची होईल आहे. तरी या सरकारने 1 रुपयाने जाग येत नाही. कुठलीही परिस्थितीत या सरकारने 100% गाळानं म्हणजे गाडवलं आणि सगळ्या शेतकऱ्याचं ठरेल. त्यामुळे कुठलीही परिस्थितीत या लक्षात दिसणं कुठलाही आवाज शेतकऱ्याचं कदाचित भाव नाही. हो द्राक्षे फुकट, मिरच्या फुकट, कांदा फुकट, सगळं कदाचित भाव नाही ना. 1 रुपयाला भाव कुठून देत नाही. थोडं फरक झालं भाव सरक नाही निर्यात काही का लगेच रात्र 12 वाजले. पण एवढी हुकूम द्यायची याची तो शेतकरी कसं काय सगळे हो. थोडंफार सोनं राहिलं होतं ते बी शेतकरी गाठ ठेवायचे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मेहरबानी करा आणि येता काळात या सरकारने पुढे आपली शेतकऱ्याची अवलंब खाली देऊ. शेतकरी काय याचे कळलं पाहिजे. अरे अन्नदाता शाहू भारत ना, त्यावर तुम्ही जरी उजवड पाहिजे नाही ना. मेहरबानी करा तेवढी कुठली परिस्थिती. आणि जर अन्नदाताकडे पिढी पाहिजे आली तर तुम्हाला 1 जण भगवान रावणपासून आणलं का होते तरी सरी काही. त्यामुळे तुम्ही एवढं डोक्यात आणलो का शेतकरी घरी काय होईल. सगळं बरोबर शेतकरीचे अन्नदाताचे. त्यामुळे कुठली परिस्थिती आपण साहेब तर मेहरबानी करा आणि आवडं थांबत मिळतो. चला.